मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पीक विम्याबाबत अनुशासन अनुदान आता वितरित होणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आजच्या या व्हिडिओत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तरी व्हिडिओला संपूर्ण नक्की बघा. राज्य शासनाने पीक विमा योजनेअंतर्गत विविध हंगामातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांसाठी पीक विमा हप्ता वितरणास मंजुरी दिली आहे. खास करून मित्रांनो बघा, इथं बघा अनुदान जे आहे पीक विमा अनुदान हे सुरू झालेलं आहे आणि जे विविध जिल्हा आहे तुमच्या विविध जिल्ह्यासाठी पीक विमा हप्ताला मंजुरीसुद्धा झालेली आहे. खास करून खरीप हंगाम 2024 आणि रबी हंगाम 2023-24साठी निधी वितरण सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जलद आणि प्रभावी मदत मिळवून देण्यासाठी शासनाने हे निर्णय घेतला आहे. आता पीक विमा योजनेचे महत्त्व नेमके काय? तर बघा, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे आणि हे जे पीक विमा वितरण आहे याचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे. आता बघा, सर्वात पहिलं आपण बघूया खरीप हंगाम 2024साठी उर्वरित शेतकऱ्यांस हिस्सा अनुदान. आता जे राहिलेले शेतकरी आहे, जे उर्वरित शेतकरी आहे त्यांना खरीप हंगाम 2024ची जी रक्कम आहे, अनुदान आहे ते मिळायचीच आहे. तर त्यासाठी बघा शासनाने काय म्हटले आहे, पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024साठी शेतकऱ्यांचा उर्वरित हिस्सा अनुदान 13,41,65,676 रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीचा वितरण चोलामंडलम, ICICI लोमार्ड आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचा हिस्सा प्राप्त होईल. आता खरीप हंगाम 2023 मोठ्या नुकसानीसाठी निधी. मित्रांनो, 2023मध्ये ज्यांना नुकसान झालं होतं त्यांची निधी इथे उपलब्ध होणार आहे. 2023मध्ये ज्या खरीप हंगामात 100% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत दिली जाणार आहे. या हंगामात जास्त नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 181 कोटी 69,92,079 रुपयांची निधी वितरण करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. बुलढाणा जिल्ह्याची मागणी केली होती आणि शासनाने ती मान्य केली आहे. यामुळे जिल्ह्यांना अधिक प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यात. मित्रांनो, आता बघा रबी हंगाम 2023-24साठी ज्यांना नुकसान झाले होते त्यांची पीक विम्याची वितरण इथे सुरू झाली. बघा, रबी हंगाम 2023-24मध्ये ज्या शेतकऱ्यांचे 100% पेक्षा जास्त इथे नुकसान झाले असे जे शेतकरी आहेत त्यांना इथे एवढी रक्कम इथे मिळणार आहे, त्यांच्यात वितरण होणार आहे. या निधीचं वितरण भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आलं आहे. म्हणजे तुमची जी कृषी विमा कंपनी आहे त्यांच्याद्वारे तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. आता बघा, पीक विमा वितरण 22-23 पीक विमा वितरण बघा 2022-23चा आता तुम्हाला होणार आहे. 2022 आणि 23 हंगामात ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना एवढी रक्कम आता त्यांच्यात वितरण होणार आहे. याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होईल. नेक्स्ट आहे पीक विमा समायोजन आणि अतिरिक्त निधी. बघा, 2024-25 हंगामीसाठी आता 2024-25चं जे हे आहे चालू आलं, 2024-25 हंगामासाठी जी पीक विमा कंपनी आहे त्यांना 3,001 कोटी रुपयांचे वितरण केले गेले होते. त्यानंतर 1,769 कोटी आणि 85 लाख रुपये योजनेसाठी समयोजना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद होईल. मित्रांनो, आता 2024-25चे जे पीक विमा आहे हे लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यात चालू झाली असेल आणि बहुतेक लोकांना पीक विमा मिळाला असेल. रबी हंगाम 24-25साठी अतिरिक्त निधीमध्ये बघा, रबी हंगाम 2024-25साठी ही जी रक्कम आहे एवढी इथे वितरण होणार आहे आणि जी कंपनी आहे त्यांची पीक विमा कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आणि लवकरात लवकर तुमची पीक विम्याची जी रक्कम आहे हे त्यांच्या खात्यात मिळणार आहे. नेक्स्ट आहे पीक विमा वितरणाची प्रक्रिया कशी आहे बघा, शासनाने जाहीर केलेल्या GRनुसार. मित्रांनो, शासनाने जे GR जाहीर केलेला आहे त्यानुसार पीक विमा कंपनीला वितरित केलेला निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. हे वितरण प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा विमा मिळवण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. पीक विमा कंपनी त्यांचे काम गतीने पूर्ण करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. तुमचे जे अकाउंट आहे तुम्हाला रोजच्या रोज चेक करायचं आहे. पीक विम्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि शासनावर विश्वास ठेवून शेतकरी आपल्या कामामध्ये अधिक मेहनत करू शकतील. राज्य शासनाने या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. तर मित्रांनो, कोणाकोणाला पीक विम्याचे पैसे आले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.